सांगरूळ इथं छत्रपती शाहू नाळे तालीम मंडळाच्या वतीनं रविवारी कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। पहिल्या क्रमांकासाठी डब्बल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि भारत केसरी सोनू कुमार यांच्यात लढत झाली। यात राक्षे यानं सोनू कुमारला एकेरी पट काढून चितपट केलं। अवघ्या 1 मिनिटात शिवराजनं सोनू कुमारवर विजय मिळवून शाहू केसरीचा किताब जिंकला। शिवराजला 3 लाख रुपये रोख आणि शाहू केसरीची गदा देऊन माजी आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, अजित नरके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। पहिल्या क्रमांकासाठी झालेल्या अन्य एका लढतीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि मुंबई महापौर केसरी भारत मदने यांच्यातील कुस्ती अतिशय रोमहर्षक झाली। दुसऱ्या मिनिटाला पृथ्वीराजनं भारतला खाली खेचलं। 5व्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर पृथ्वीराजनं भारतला चितपट करून आबाजी केसरी आणि चांदीची गदा पटकावली। दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यानं 3ऱ्या मिनिटाला हरियाणा केसरी सत्येंद्र कुमार पोकळ याला घिस्सा डावावर सत्येंद्रला आसमान दाखवलं। 3ऱ्या क्रमांकाच्या लढतीत सूरज मुंडे यानं सतपाल नागटिळकला घुटना डावावर 5व्या मिनिटाला चितपट करत कैलासवासी दादू खाडे केसरीची गदा पटकावली। यावेळी झालेल्या अन्य लढतीत सनिकेत राऊत, प्रवीण पाटील, भगतसिंग खोत, धैर्यशील लोंढे, हर्षद कापडे, सुजल मगदूम यांनी विजय मिळवले। मैदानात लहान मोठ्या 100 लढती झाल्या। यावेळी ज्येष्ठ पैलवान दत्ता नाळे, ज्ञानदेव नाळे, गणपती नाळे यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी सरदार नाळे, राजवीर नरके, महेश संगपाळ, राहुल खाडे, मधुकर जांभळे, दिलीप खाडे, निवास वातकर, शिवाजीराव खाडे, भगवान लोंढे, कुंभीचे संचालक प्रकाश पाटील, रवींद्र मडके, तानाजी पाटील, कुंभी बँकेचे संचालक प्रदीप नाळे, कृष्णात चाबूक, प्रकाश तळेकर, विलास नाळे, सर्जेराव नाळे, यशवंत पाटील, राजाराम पाटील, तानाजी पाटील, सागर कासोटे यांच्यासह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते।